नमस्कार. आज आपण बघणार आहोत बटाटे वडे. बटाटे वडे कसे बनवतात आणि आज आपण खाणार आहोत वडापाव. वडापाव आम्ही घरीच बनवत आहोत. तर आपण बघू शकता मी हे बटाटे घेतले 4 आणि हा एक 5वा. तर हा असे शिजवून घेतले आणि याच्यावरची साल काढून घेतली आहे. आता याला आपण पूर्ण साल काढून याचे तुकडे करूया. अशी साल काढायची याची. शिजवलेले आहेत त्याचे. कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेतल्या आहेत त्याच्या. बटाटे मस्त बारीक चिरून घेतले आपण. आता याच्यामध्ये आपण लसूण घेतलेत आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडंसं अर्धा इंच अद्रक घालणार आहे आपल्या चवीनुसार. हे आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. बारीक चटणी बनवून घेते. मिरची अशी वाटून घेतली. जिरा पावडर आहे, कोथिंबीर आहे आणि हा कांदा आहे. आता आपण फोडणी करूया भाजीला. आधी कांदा टाकते तेलात. कांदा छान फ्राय झाला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद आणि थोडीशी चटणी मी अजून घेतली आहे. लाल चटणी पण आवडते मला, तर एवढी टाकते मी. मसाला छान फ्राय होतो. मस्त खमंगाचा स्मेल येतोय. आता आपण याच्यामध्ये जिरा पावडर घालूया. आता मसाला मस्त फ्राय झाला आहे. आपण याच्यामध्ये बटाटे टाकूया. एकजीव करून घ्यायचं. चवीनुसार सॉल्ट घालते. एकजीव करूया. गॅस मंदच राहील आपला. आता आपण थोडीशी कोथिंबीर पण घालूया याच्यात चिरलेली. एकजीव झालं की लगेच आपण ते थंड होऊ देऊया. मग त्याचं वडे बनवूया. ही भाजी आपण अशी ठेचून घेऊया. एकजीव अशी चटणी बनवायची. आता वडे बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटीभर. चवीनुसार मीठ आणि हळद घेतली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहोत. पाणी घेतलं आहे मी 1 वाटीभर. आता याला असं मळून घ्यायचं.
पीठ अशा प्रकारे मळायचं आहे, थोडं पातळ. वडे असे बनवून घेतलेत. आता मी हे वडे तळून दाखवते तुम्हाला. टाकायचे. आता इथं तेल टाकलं आहे. तेलामध्ये आपण हे वडे तळणार आहोत. वडापावसाठी छोटे छोटेच वडे बनवले आहेत, कारण की पावमध्ये वडे मावत नाही मोठे बनवले तर. मीडियम साईजचे बनवायचे. घरगुती वडे खूप छान बनतात आणि वडापाव आपल्याला मनसोक्त खाता येतो. हॉटेलमधले वडेपाव खातो आपण वेळेवर, पण त्याच्याने समाधान नाही मिळत. घरचे वडेपाव खाल्ले तर समाधान मिळतं आणि पोटही भरतं. म्हणून कधी पण आपल्या मुलांना घरीच वडेपाव बनवून खाऊ घाला. आपण असे पालटवले आहेत. एका साईडने झाले ते, एका साईडने आपण दुसऱ्या साईडने करून घेत आहोत त्याला. गोल गोल नाही आले आहे वडे, पण टेस्टी फार लागतं. आकार जरी शेपमध्ये नसला, गोल दिसला नाही होतो वडा तरी पण चालतो, पण चविष्ट असा वडा होतो. नाहीतरी पोटामध्ये जाताना काही अख्खं जात नाही आपल्या. वाकडं तिकडं बनवलेलं राहिलं तरी पण ते पोटामध्ये तसंच जातं, चिया बिया होऊन. म्हणून काम करताना चविष्ट करायचं, वरून त्याला फिनिशिंगच यायला पाहिजे असं काही नसतं. साधं सरळ काम केलेलं कधीही उत्तम होतं, असं माझं मत आहे. म्हणजे ठासून ठुसून केलेलं काम कधीच चविष्ट लागत नाही. वेडावाकडं केलेलं काम ते सर्वात उत्तम होतं आणि चविष्ट पण लागतं. आपले वडे होत आलेत, आता आपण काढूया त्यांना. मस्त तेल नितरलं की मग आपण काढूया. सोबत खायला ही मिरची आम्हाला फार आवडते तेलातली. आता मी याच्यामध्ये तेलात सोडते आणि वरून पटकन झाकण लावते, म्हणजे ते अंगावर उडणार नाही. झाकण ठेवून द्यायचं लगेच. गॅस फुल करून तळतळ आवाज येतो तसं. तळतळ आवाज बंद झाला की ती मिरची झालेली असते. आवाज येत असेल तुम्हाला. आवाज बंद झाला, आपण आता ती मिरची काढूया. मिरची सांभाळून झाकण काढायचं. आता आपण हा पाव शेकूया तेलामध्ये फ्राय करून घेऊ. वडापाव खाण्यासाठी हा पाव जरा शेकून घेऊया.
पावमधून कापला आहे मी. थोडं गरम करूया त्याला. अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत. आता ह्या पावमध्ये मी टमॅटो सॉस लावते. आम्हाला चटणी आवडत नाही म्हणून आम्ही चटणी बनवली नाही आहे. हिरवी मिरचीची चटणी पण खूप छान लागते याच्यासोबत, पण आम्ही टमॅटो सॉस लावून हा वडा असा ठेवणार आहोत. पण थोडं लावायचं. बघू शकता आपण असा वडापाव खायचा. ही मिरची, याच्यात थोडं सॉल्ट टाकलं आहे. आता हा वडापाव आणि ही मिरची आणि टमॅटो सॉस लागलं तर खायचं. खाऊन बघ बरं, किती छान आहे. टेस्ट कशी आहे? मला किती मस्त भारी वडापाव आहे. आवडला तुला? टेस्टी आहे. छान आहे. टेस्ट बनली का चांगली? हो छान आहे. हॉटेलसारखा? हॉटेलसारखा नाही बनला. असेच घरगुती छान छान वडे आपणही बनवू शकतात. एक वडापाव आपल्याला मार्केटमध्ये 20 रुपयाला मिळतो. घरच्या घरी छान वडेपाव बनवा आणि ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा.